नमस्कार सर. नमस्ते. काय नाव आपलं? माझं नाव भाऊराव शंकर नांगरे. भाऊराव शंकर नांगरे. गाव खळी, तालुका संगमेर, जिल्हा अहिल्यानगर. अहिल्यानगर मधनं तुम्ही आज हे एकच कालवड आणले? हो, एकच आणलेली. कुठल्या ब्रीडची काय माहिती? ती WWS वर्ल्ड वाईड शायरची हनीबी ब्रीडची स्वतः. हनीबीची आहे? WWS टेनिसनी कन्फर्म आहे. बर. आणि आता किती वर्षाची झाली आणि किती महिन्याची ती प्रेग्नंट? जवळपास नाही, ती 5 महिन्याची प्रेग्नेंट आहे आता आणि तिचं वय जवळपास 20 ते 21 महिने आहे. 20 ते 21 महिन्याची कालवड आहे बघा. दादा भैया उभा राहिला, त्या भैयाच्या खांद्या लेवलला ती कालवड लागते, बघू शकता. आणि स्ट्रक्चर तिचं बघायला गेलं तर दोन्ही पायामधलं अंतर बघा. कसं जरी उभा राहिली तर तिच्या पायामध्ये 1.5-2 फुटाचं अंतर तिच्या पायामध्ये राहतंय. उभा राहण्याची पद्धत, डोळ्याच्या कडा आणि पूर्ण बॉडी स्ट्रक्चर बघू शकता. एकदम प्लेन फिनिश आणि जर्मन पॅच. WWSचा नादच करायला नाही, तो विषयच नाही. आज आपल्या गोट्यामध्ये किती कालवड आहेत टोटल? माझ्या आता सध्या 4 कालवडी आता. सध्या 4 कालवड आहेत. कुठल्या ब्रीडचे आहेत? बुरुट, पायपर आणि आरमाडाचे. आरमाडाचे. किती वर्षापासून तुम्ही ब्रीडिंगवर काम करता? 2016-17 पासून करतो. 16-17 पासून ब्रीडिंगवर काम करतात. आणि तुमच्यासोबत या गोट्याला साथ कुणाची मिळते काम करायला? मिसेसची. तुम्ही दोघं मिळून करता. ताई, तुम्ही काय काय बघता गोट्यामध्ये? चारा, वैरण, काडी बघता आणि सगळं जातीने लक्ष देता. मोकळा गोटा आहे तुमचा? हो. मुक्त संचार गोटा आहे बघा. आणि आता हिचं नाव काय ठेवलं तुम्ही? आम्ही तिचं नाव काही ठेवलेलं नाही तसं, परंतु ते त्यांनी गौतमी नाव ठेवलेलं आहे तिचं. गौतमी म्हणून आपल्याला इंस्टाला वगैरे रील पाहायला मिळते बघा. ती ही गौतमी आहे. आणि ज्यावेळेस वेळेला होतील त्यावेळेस हे दादा कालवडी पण सेल केल्या जातात. आता हिला कितीची मागणी आली? 217ची मागणी आली बघा गौतमीला. कारण ही टॉप ब्रीड आहे आणि टॉप ब्रीड मध्ये स्ट्रक्चर टॉप झालेला आहे. आणि जर कोणाला घ्यायचे असतील अशा कालवडी तर तुमचा दादा नंबर सांगा. माझा नंबर 8805 19 12 48. 19 12 48. काल 1 वर्ष आतील गटातील कालवडींच्या स्पर्धा झालेली आहे. आज हिची स्पर्धा होणार आहे. तर येणारं सगळं अपडेट आपल्याला पाहायला मिळणार आहे. वस्तू कशी वाटते, कसं स्ट्रक्चर बनलंय, कमेंटमध्ये सांगा. आणि गौतमी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तुम्ही आता हा गोटा 2016 पासून ब्रीडवरती काम करताय, तर मॅनेजमेंट कसं असतं आणि खुराक कसं असतं? मॅनेजमेंट सर, मी ब्रीडिंग, फिडिंग आणि मॅनेजमेंट या 3 म्हणजे सक्सेसला या धंद्यामध्ये किंवा गाई धंद्यामध्ये, कालवड धंद्यामध्ये या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. बरोबर. तर ब्रीडिंग म्हणजे नवीन प्रजाती तयार करणे दुधाचे. समजा एखादी कालवड जर पर डे 40 लिटर दूध देत असेल तर 45 लिटर देणार सिमेंट भरणे, किंवा पर डे 50 लिटर, 55 लिटर. आता हिच्या आईचं मिल्क रेकॉर्ड पर डे 72 लिटर आहे. बरोबर. 3 टाइम तिची मिल्किंग केली जाते. तर ते सिमेंटची कॉस्टिंग न पाहता ते सिमेंट भरल्यानंतर ते होणारं जे वासरू आहे ते वासरू जेव्हा दुधावर येणार तर ते खूप महत्वाचं आहे. कारण दूध म्हणजे वाढवणं आपल्या हातात शेतकऱ्याचे नक्कीच. आईपेक्षा मुलीचं दूध जास्त निघलं पाहिजे. दुसरं असं आहे, समजा आता भाव वाढवणं वगैरे ते म्हणजे हातात नाही समजा, किंवा चाऱ्यामध्ये समजा 50 किलो चाऱ्यामध्ये जर उदाहरणार्थ 30 लिटर दूध निघतं तर 50 किलो चाऱ्यामध्ये 50 लिटर दूध काढायचं. ह्या ब्रीडिंगला जोड करून करू शकतो माणूस. करू शकता. आणि फिडिंग म्हणजे पौष्टिक चारा देणं सगळ्यात महत्वाचं. म्हणजे ज्या चाऱ्यामधून त्यांना ते शरीराच्या वाढीसाठी आवश्यक घटक आहेत ते देणं खूप महत्वाचं आहे. जंत निर्मूलन कसं? जंत निर्मूलन केलं जातं. त्याचं वेळापत्रकानुसार केलं जातं. अगदी 10 दिवसाच्या कालवडीपासून जंत निर्मूलन केलं जातं. त्याच्यानंतर आता हिचं वजन 534 आता. बरं. हा, तर हिचं 2.5 महिन्याला केलं जातं, किंवा मग याच्या अगोदर 2 महिन्याला करत होतो मी. 2 महिन्याला. हो, वेगवेगळे औषध वापरूनच करत होतो, एकच औषध न वापरता. प्रत्येक वेळेस रिपीट नाही वापरायचं, बदलून वापरायचं. कारण काही औषध नाही, काही जंतूच म्हणजे नष्ट होतात. आणि फीड मध्ये काय वापरते? फीड मध्ये मी त्यांना हिंदुस्थानची कांडी दिलेली हिला, वाळलेला भुसा, त्याच्यानंतर आपला जो घास आहे तो घास दिला जातो, मुरघास दिला जातो. बाकीचा चारा वल्ला आणि वाळल्याच्या बरोबर तुम्ही मिक्सिंग करता? हो. पूर्ण वल्ली देत नाही? नाही, अजिबात नाही. 20% वाळलेला चारा सकाळी, 20% वाळलेला चारा संध्याकाळी, आणि सकाळी मुरघास आणि संध्याकाळी आपला घास. तर मित्रांनो, हे जे स्ट्रक्चर बनलंय आणि ही जी चमक आली त्याचं सिक्रेट ह्या चाऱ्यामध्ये आणि ह्या फीड मध्ये लपलेला आहे. आणि सर, अजून एक मॅनेजमेंटचा असा विषय
म्हणजे एक वेळापत्रक असतं, म्हणजे कोणती गोष्ट करते ना. आता हे कळसला जे प्रदर्शन आहे यांनी तो आराखडा तयार केलेला आहे. आपल्याला 9 तारखेला काय करायचं, 10 तारखेला काय करायचं, 11ला काय करायचं, 12ला 13ला असं ते नियोजन आले पत्रिकेत. म्हणजे खूप चांगलं काम केलंय. सागर वागचौरे असतील किंवा त्यांची जी संपूर्ण टीम आहे त्यांनी ते आराखडा केलेला आहे. त्या आराखड्याच्या बाहेर अजिबात इकडे तिकडे होत नाही. बरोबर आहे. म्हणजे माझ्या गोट्याचं व्यवस्थापन असं आहे, कमी पहाटे 4 ते 6 एवढं 2 तास वेळ देतो. संध्याकाळी 7 ते 8 एवढं 1 तास वेळ देतो. सकाळी 6 ते संध्याकाळी 6 किंवा 7 असतील. म्हणजे ती पूर्ण हॉल्टच झाला पाहिजे जनावरांचा. म्हणजे आपल्या घरामध्ये समजा 2 मुलं आहे तर त्यांचं आपण वेळापत्रक करतो. 9 वाजता शाळेत गेला पाहिजे, 10 वाजता डबा झाला पाहिजे किंवा 10 वाजता तो घरी आला पाहिजे, असं जे वेळापत्रक असतं. किंवा एखाद्याच्या घरी लग्न आहे त्या लग्नाचं पण जे असं आपण वेळापत्रक करतो, बसता कधी बांधायचा, दागिने कशी करायचे, तोच प्रकार आहे. म्हणजे क्लिअर कट आहे सर एकदम. म्हणजे अजिबात नाही टायमामध्ये नो एक्सक्यूज, अजिबात नाही. त्यावेळेला झालं तरच करायचं, नाही तर मग ते करायचंच नाही काही. मागच्या वर्षी पण तुम्ही कळसमध्ये कालवडी उतरवल्या होत्या, त्यावेळेस कसा रिस्पॉन्स मिळाला होता? चांगला भेटला होता. 5 कालवडे आणले होते मी. तर प्रेग्नेंट होत्या 5 पण ABSच्या सिमेंटने त्या कन्फर्म केल्या होत्या. तर त्या 5 कालवडी नंबरात आल्या होत्या. हा, पहिला आणि दुसरा, फर्स्ट आणि सेकंड दोन्ही पण नंबर आमचेच होते. बरं, काय वाटतं आज गौतमी नंबर मारे? काय आता कॉम्पिटिशन आहे, नाही सांगू शकत. बरोबर. 16 पासून कालवडी व्हायला झाल्या व्यक्त, त्या टॉपला सगळ्यात जास्त रेटनी गेलेली कालवड किती रेटनी गेली होती? 3 महिन्याची तपासून कालवड, म्हणजे 3 महिन्याची कन्फर्म झालेली कालवड 1,10,000 गेली होती माझी मागच्या वर्षी. हा, परंतु ही रेकॉर्ड तोडणार त्यांचं. ही रेकॉर्ड तोडणार. आताची मागणी किती? 2,17,000ची. 2,11,000, 2,17,000, 2,00,000, 1,80,000 असे मागतात. परंतु मी ती 2.5 लाखाची माझी अपेक्षा आहे. आता तुमचं आता जास्तीत जास्त कुठल्या सिमनवरती भर आहे? WWHचे पण चांगले आहे, मी ABSचं पण वापरतो. असं हे नाही काय, म्हणजे मी कोणाची जाहिरात करीत नाही. मला जे योग्य वाटतं त्याच्यापासून सेल चांगला होऊ शकतो, शेतकऱ्यांना दूध चांगल्या गायी देतील, असं ते महत्वाचं. त्या गोष्टी माझा फोकस. धन्यवाद.